सोलापूर शहराला बकाल करणाऱ्या आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा जोरदारपणे कोसळत आहे। स्वच्छ सोलापूर मोकळे रस्ते या धोरणांतर्गत सुरू असलेली महापालिकेची धडक मोहीम आजही रविवार 5 ऑक्टोबर रोजी सुरूच राहिली। यावेळी कारवाईचा केंद्रबिंदू ठरला तो विजापूर रोडवरील रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसर, जिथे रस्त्याच्या कडेला वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या मूर्तिकारांच्या अतिक्रमणांवर आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाईचा बॉम्ब टाकला गेला। मिळालेल्या माहितीनुसार रेवण सिद्धेश्वर मंदिरासारख्या धार्मिक स्थळाच्या परिसरात काही मूर्तिकारांनी चक्क रस्त्याच्या कडेला लोखंडी शेड आणि साहित्य टाकून आपला व्यवसाय थाटला होता। यामुळे केवळ वाहतुकीला अडथळा होत नव्हता, तर मंदिराच्या परिसराचे सौंदर्यही बिघडले होते। नागरिकांच्या तक्रारी आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन महापालिका आयुक्त यांच्या कठोर निर्देशानुसार अतिक्रमण विभागाने सकाळपासूनच मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई हाती घेतली। लोखंडी शेड आणि मूर्ती साहित्य जप्त। या अतिक्रमण हटाव मोहिमेत रस्त्यावर ठेवलेले लोखंडी शेड, मूर्ती बनवण्याचे साहित्य आणि इतर साधने जप्त करण्यात आली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली होती। महापालिकेच्या या धाडसी पावलामुळे अनेक वर्षांपासून शासकीय मालमत्तेवर हक्क गाजवणाऱ्यांना मोठा झटका बसला आहे। शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याची ही मोहीम गेल्या काही दिवसांपासून अत्यंत तीव्र गतीने सुरू आहे। प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे अनेक व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी स्वेच्छेने आपले अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे।